बोला हाय नमस्कार सगळ्यांना. आज पप्पी करणार आहे माझ्यापासून सुरुवात. तर मम्मीने काय मागवलंय माझ्यासाठी माहिती का तुम्हाला? तिला विचारा. तर आज ब्लॉगची चिवपासून सुरुवात आणि मी बऱ्याच दिवसातून ब्लॉग बनवायला घेतलाय बघा. म्हणजे गेल्या रविवारी बनवलेला, त्याच्यावर काही बनवलंच नाही आणि घेतलं पण नाही काही. तर चला म्हणलं आता चहा पाणी वगैरे झाली आणि दुपारी पार्सल आलं होतं बघा. माझं पार्सल मागवलं. तुम्ही म्हणता त्याच्यात काय आहे, झोपलेले अंकांनी जाऊन आणलेलं पार्सल. चला खोल. थोडंसं घसा दुखतोय, सर्दी खोकलाय थोडासा, झोपलेले. तर मी मागवले आप्पे करायचं भांड बघा. तर बघा आपण कसं निघते. थांब, तसं नाही काढता येईल का तुला? चला आता मी याला खोलते, बघू कसं आहे. तर ओपन करू. माझ्याकडे इडलीचं भांड आहे बघा, फक्त आप्पे करायचं भांड नव्हतं. उद्या मला आप्पे न्यायचे. मित्रांनो तुम्हाला असं येते का सिंग? चांगलं आहे का बघू आपण ओपन करून ह्याला. वाव, हे कशाला असते? तो घासायचंय. असं त्याच्यामध्ये घालायचं. हा, तर याच्या बरोबर घासणी पण आली बघा घासायला. ह्याच्यामध्ये असं हात घालून वरचं डक्कन आहे. वाव, हे बघा मित्रांनो. मित्रांनो तुम्ही जपानच्या लोकांनी बघितलं असेल की ते असे डोनट असतात त्याच्यासारखं. मला ना मिशोवरून स्वस्त भेटले बघा. दुकानात महाग भेटते, दुकानामध्ये महाग भेटते है ना. छान आहे ना. घेतले. तर आता उद्याचं उद्घाटन लगेच. उद्या चिवच्या डब्याला आप्पे बनवले. तर मी याचा पण व्हिडिओ घेईन आप्पे बनवताना, आणि पहिल्यांदाच बनवणार मी आप्पे बरं का. कसे होते ना ते कमेंट करून सांगा. कुठं घालायचं? सोड हे ना आप्पे चेक करायचे. आणि हे असं. तर खूप छान आहे बघा. ते मागून पण असं आहे. हे बघ मम्मी, हे आहे ना असं हातात घालून घासायचं. तर चला आता मला करायचं संध्याकाळचा स्वयंपाक, आणि चिवला क्लासला सोडायचे आणि मग स्वयंपाक करायचे आणि चिवला क्लासला सोड. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा. तर आता लागले मी स्वयंपाक करायला सकाळचा, आणि चिवसाठी डबा पण रेडी करायला लागले. तर काल आप्प्याचं भांड आणलं होतं, तर मी आज रात्री आप्प्याचं पीठ पण करून घेतले बघा. तांदूळ ते आधीच भिजू घातलेले. तर याच्यात टाकले मूग डाळ, तांदूळ, अजून तुरीची नाही उडदाची डाळ, आणि थोडीशी मसूर डाळ टाकली बघा. तर असं पीठ झालंय. आणि इकडे ठेवलंय भांड काय लागले शिरा. इकडं चपात्यासाठी पीठ पण, आणि हे चिवच्या डब्याला, हे अंकलच्या नाश्त्याला बघा. एवढं करावं लागतं मला रोज सकाळी बघा. तर चला आता मी घेते आप्पे करून. तर बघा आप्पे करून रेडी झालेत बघा. हे बघा दोन्ही साईडनी भाजलेत. ते करून रेडी झालेत. आता घेतले मी चटणी करायला शेंगदाण्याची. मी खोबरं नाही तर शेंगदाण्याची घेतली. त्यात टाकले हिरवी मिरची, थोडीशी साखर आणि कोथिंबीर बघा. आणि आता मी चपात्या करायला पण घेतल्या, शिरा पण. तर आप्पे मी नाही का पहिलीच वेळेस केलेत बघा. तर नक्की कमेंट मध्ये सांगा की कसे झालेत म्हणून. असेच असतात का? असेच असतात ना मग. मला येड्यात काढतात ते बसल्या बसल्या. तर चला आता मी घेते स्वयंपाक बनवून, आणि नाश्त्याला पण देते, आणि मला पण जायचंय. तर पटकन आवडतं. चपात्या भाजी बाकी अजून. कोणी केलेत मी सुरुवात केली कोणी. कसे झालेत? मस्त झालेत. एकदम मस्त झालेत, एकदम छान. तर घेतले चटणी आप्पे, तर केली चटणी. तर झालं चपात्या करून, एवढ्या राहिल्यात बघा. बस पीठ पण थोडंसं राहिलंय. बस ठेवले चिवच्या डब्यासाठी चपाती शिकते. बस खायला. बस लवकर.
बस. बघ, खा. हा. सकाळी आमचा नाश्ता वगैरे झाला आणि माझी आप्याची रेसिपी आवडली का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चिवला असं रेडी केलं आहे बघा स्कूलला जायला. आणि मी पण रेडी झाले, मला पण जायचं स्कूलमध्ये. आणि घरातले कामं सगळे आवरलेत मी, किचन कट्टा फरशी सगळे कपडे. तर कालपासून कपडे पडलेले बघा धुवायचे, तर मी धुतले आज. कारण काल आजारी होते त्याच्यामुळे मी कपडे धुतले नाही, कामच नव्हते केले का. मग आज सगळं आवरलं मी, घर आहे सगळं फरशा पुसून घेतल्यात. आणि आता मी चालले स्कूलला. आणि चिवची आहे 12:30ला स्कूल, तर चिव 12:15ला निघते इथून. आणि आम्ही शनिवारी 12:15 ना 12:05ला निघतेच माहीत नाही, कारण मी सकाळी जाते ना. आणि शनिवारच्या दिवशी आम्ही सगळे टीचर्स आम्ही सगळे 12 वाजता जातो, कारण शनिवारच्या दिवशी मुलं नसतात त्याच्यामुळे आम्ही लेटच जातो. तर चला आता मी जाते स्कूलमध्ये. फायनली मी पोहोचले आता स्कूलमध्ये. तर खाली कुणी नाही वाटतं, लॉक आहे, वर डे केलं आहे. तर आम्ही पतंग बनवलेत बघा, मंगळवारी सेलिब्रेशन आहे ना संक्रांतीचं, पतंग बनवलेत बघा. आणि मुलांना पण असे द्यायचे बघा. तर बघू आता घरी जाऊन काय कटिंग करायची आहे काय. चला डेकेटला जाऊ पहिलं. आणि कसं दिसतं नक्की सांगा, सगळीकडे लावले बघा. चला आता जाते बडी डेकेटमध्ये जावं लागेल डायरेक्ट मला.